नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हॉटेलपेक्षाही भारी आणि एकदम टेस्टी मिक्स व्हेज कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल। आता तेल गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला 1 हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि त्यानंतर 9 ते 10 इथे काजू घालायचे आहे। आता काजू घातल्यानंतर आपल्याला कांदा मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आणि आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा सुद्धा मऊ झालेला आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे मोठे मोठे फोडींमध्ये कट केलेले। आता हे सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। यावरती आपल्याला ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण। तर 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे आणि कांदा एकदमच मऊ झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊ, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला त्याच पॅन मध्ये घालायचे आहे इथे 2 ते 3 चमचे तेल आणि त्या तेलामध्ये आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे। तर इथे बघा अर्धी वाटी गाजर घेतलेलं, त्यानंतर 1 छोटा बटाटा कट करून घेतलेला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे बीन्स। आता इथे आमच्याकडे याला फरशीच्या शेंगा बोललं जातं, तुमच्या तिकडे काय बोललं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा। यामध्ये घेतलेले आहे 7 ते 8 फ्लावरचे तुकडे। त्यानंतर घेतलेले आहे इथे मी 1 शिमला मिरची। आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी फक्त परतून घ्यायचं आहे। भाज्या थोड्याशा परतून झाल्या की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी ग्रीन पीस। आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हलक्याशा सॉफ्ट होईपर्यंत ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे, खूप जास्त सुद्धा शिजवत बसायच्या नाही। आता आपण हॉटेलला गेलो तर ही भाजी मागवली तर खूप महाग भेटते आणि घरी बनवायचं म्हटलं तर अगदी स्वस्तात मस्त, जेवढ्या पैशामध्ये आपण एक माणूस खातो हॉटेलमध्ये तेवढ्या पैशामध्ये आपलं सगळं घरातलं कुटुंब ही भाजी खाऊ शकतं। त्यासाठी घरीच अशा सोप्या पद्धतीने ही भाजी जरूर करून बघा। तर इथे भाज्या सगळ्या सॉफ्ट झालेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता या आपण काढून घेऊ। आता जे राहिलेलं तेल आहे त्या तेलामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे आणि हलकसं सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे पनीर इथे मी 70 ते 80 ग्रॅम घेतलेला आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे, कारण घरातल्या मुलांना सगळ्यांना पनीर जास्त आवडतं, त्यासाठी थोडंसं जास्त घेतलं तरी काही हरकत नाही। आता तुम्हाला जास्तीच्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची असेल तर तुम्ही सगळ्या भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये वाढवून घ्यायच्या आहेत। पनीर सुद्धा हलकसं परतून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता पनीर आपण काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं। जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला 2 सुकी लाल मिरची घालायची आहे। आता हे आपण हलकसं परतून घेऊ। तर बघा इथे जिरं छान असं फुललेलं आहे। आता त्यानंतर घालायचे आहे आपल्याला आपण तयार केलेली ग्रेव्ही, एकदम स्मूथ अशी तयार झालेली आहे।
आता तुमच्या मिक्सरमध्ये टोमॅटो जर व्यवस्थित बारीक झालेला नसेल किंवा त्याची साल राहत असेल तर तुम्ही ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, एकदम हॉटेल सारखी आपली ग्रेव्ही तयार होते. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर अर्धा चमचा भाजलेले जिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि जी ग्रेव्ही आहे ती छान अशी आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. सतत हलवत हलवत आपण ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे, आपण ज्या भाज्या परतून घेतल्या त्या सगळ्या यामध्ये घालायच्या आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा सगळ्या भाज्या आपण घातलेल्या आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे, आपण जे पनीर परतून घेतलं ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर घातल्यानंतर आपण ग्रेव्हीमध्ये सगळ्या भाज्या पनीर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बरोबर 1 कप गरम पाणी. आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. आता पुन्हा हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कारण आपण जेव्हा ग्रेव्ही बनवायची कांदा आपण परतून घेतला त्यावेळेस मीठ घातलेलं आहे हे लक्षात असू द्या. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. आता मंद गॅसवर आपण या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 10 ते 12 मिनिटे झालेली आहे आणि अधूनमधून मी 2 ते 3 वेळा ही भाजी हलवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. पण आपल्याला हॉटेल सारखी चव येण्यासाठी आपण अजून थोडेसे साहित्य घालणार आहे. तर यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा कसुरी मेथी, यात घालायचे आहे कोथिंबीर आणि त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला 2 चमचे दुधावरची साय. आता साय नसेल तुमच्याकडे क्रीम असेल ती सुद्धा तुम्ही घालायची आहे. आता हे सगळं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ. ही भाजी तुम्ही जिरा राईस बरोबर खाऊ शकता, रोटी चपाती गार्लिक नान बरोबर खाऊ शकता. अगदी मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. चवीला अप्रतिम झालेली आहे. कधी तुम्ही अशी भाजी केली नसेल तर एकदा जरूर करून बघा. हॉटेलची महागडी भाजी खाण्यापेक्षा घरात आपल्या स्वस्तात मस्त तुम्ही अशी ताजी ताजी भाजी ही खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. आता इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. करायला खूप सोपी आहे. फक्त आधी सगळी तयारी करून घ्यायची आणि पटकन अशी ग्रेव्ही बनवायची. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर टोमॅटोची साल राहत असेल तर तुम्ही जी ग्रेव्ही आहे ती गाळणीने गाळून घ्यायची आहे. म्हणजे एकदम हॉटेल सारखी टेस्टी आणि एकदम सॉफ्ट अशी मलाईदार आपली ग्रेव्ही तयार होते. तर इथे तुम्ही भाजी बघू शकता, अतिशय सुंदर झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी मिक्स व्हेजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.